नमस्कार बाबांनो, सगळ्यांसाठी अजून एक गुड न्यूज घेऊन आलोय। तुम्हाला अगोदरच सांगितले 2026 हे वर्ष नोकरीचं आहे। कमी वेळात नोकरी म्हणले की बँकिंगकडे लोक बघतात दाद्यांनो, बरोबर आहे। या वर्षी म्हणजे आता जवळपास अजून एक महिन्यात ते 2 महिन्यात दाद्या जुलै एंडिंग पर्यंत IBPS PO आणि क्लर्कच्या जवळपास 21,000 जागा येणार आहे। त्याच्यासाठी वय काय लागणार आहे, शिक्षण काय आहे, पेपरचं स्वरूप काय असतं, पेपर कधी असतो आणि त्याची पेमेंट काय, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून जाईल। इथं तुम्हाला सर्वांना दिसत असेल दादा IBPS 2026 जवळपास 21,000 जागा आहेत दादा। सर्वात मोठी भरती मला तर वाटते बँकिंग मधली असेल दादा। फक्त IBPS PO आणि क्लर्क ऑलरेडी ग्रामीण बँकेची वॅकन्सी ऑलरेडी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे दादा, तिथे तुम्ही एकदा चेक करून घ्या। त्याची वॅकन्सी IBPS PO आणि क्लर्कची वॅकन्सी, ठीक आहे दादा। त्याच्या अगोदर दादा अजून कोणी आपली रगडा बॅच जॉईन केली नसेल तर प्ले स्टोर वरनं गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा आणि जर ज्याला बाबा ही बॅच घ्यायची तिने या नंबरला 199 रुपये पाठवा आणि स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला पाठवा। आता पहिली गोष्ट दादा तुम्हाला IBPS क्लर्क याच्या संदर्भातली पूर्ण इन डिटेल मध्ये माहिती सांगतोय दादा। IBPS क्लर्क असू दे किंवा PO असू दे दादा, त्याच्यासाठी जे शिक्षण आहे ते पदवीधर असलं पाहिजे। पदवीधर म्हणजे कोणत्या पण शाखेतले असू दे, BA BCom BSc इंजिनिअरिंग कोणती पण, किंवा तुम्ही मुक्त विद्यापीठातनं ग्रॅज्युएशन जरी केलं असेल तर चालेल, पण त्याला पदवी लागते। आता याच्यासाठी जे वय आहे ना दादा, ओपन आणि EWS काय दादा, ओपन आणि EWS ला 18 ते 28, ओके। OBC ला 18 ते 31 आणि SC ST ला दाद्या 18 ते 33, काय दाद्या 18 ते 33। हे कशाचं आहे दाद्या, IBPS क्लर्कचं दाद्या एज लिमिट आहे। आता दुसरी महत्वाची गोष्ट दाद्या IBPS PO काय दाद्या, IBPS PO पहिली गोष्ट दाद्या IBPS क्लर्कच्या ज्या जागा आहेत ना, टोटल या जागा आहेत जवळपास 13,500 प्लस जागा आहेत। किती दाद्या, 13,500, 13,500 जागा, जोक नाही भावांनो, हा पदवीधर आहे, ओके। IBPS PO याच्या जागा जवळपास 7,500 प्लस जागा आहेत। याच्यासाठी पण शिक्षण काय असलं पाहिजे, पदवीधरच असलं पाहिजे। आता ओपन आणि EWS याला जे एज लिमिट आहे ना 18 ते 30 आहे, OBC ला 18 ते 33 आहे आणि SC ST ला 18 ते 35 आहे दादा, 18 ते 35, बरोबर आहे। एजचा तर विषय संपला दादा, एज सांगितलंय तुम्हाला, शिक्षण दोघाचं पण सांगितलंय। आता मेन प्रश्न आहे दादा की पेपरचा पॅटर्न काय असतो। IBPS क्लर्क दादा, IBPS क्लर्क याचा जर पेपर आहे ना दादा प्री दाद्या, याच्यासाठी दोन्ही पण याला IBPS PO ला IBPS क्लर्क प्री प्लस मेन्स आहे। IBPS PO ला इंटरव्ह्यू असते, IBPS क्लर्कला इंटरव्ह्यू नसते दाद्या। आता दुसरी महत्वाची गोष्ट दाद्या, याच्यामध्ये इंग्लिश आहे। इंग्लिशचे 30 प्रश्न 30 मार्काला आणि याच्यासाठी सेक्शनल टायमिंग असतं। सेक्शनल टायमिंग असतं दादा 20 मिनिटं, किती असतं 20 मिनिटं, बरोबर आहे। त्याच्यानंतर मॅथ्सचे 35 क्वेश्चन 35 मार्काला, याला पण टायमिंग असतं 20 मिनिटं। रिझनिंगचे 35 क्वेश्चन 35 मार्काला, याला टायमिंग असतं 20 मिनिटं, ओके। म्हणजे 1 तासाचा पेपर आहे, बरोबर। निगेटिव्ह मार्किंग असते 1/4। इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम नसेल दाद्या। ही जेव्हा तुम्ही प्री क्लिअर झाला की नंतर तुमची मेन्स असते दाद्या। मेन्स काय असते एकदा चेक करा, IBPS क्लर्क मेन्स, IBPS क्लर्क मेन्स त्याचा एक्झाम पॅटर्न काय एकदा समजून घ्या। रिझनिंगचे 40 प्रश्न असतात 60 मार्काला आणि त्याला टायमिंग असतं दाद्या 35 मिनिटं। 40 प्रश्न किती मार्काला, 60 मार्काला, टायमिंग 35 मिनिटं आहे दाद्या। इंग्लिशचे 40 प्रश्न 40 मार्काला, टायमिंग असतं 35 मिनिटं। नंतर मॅथ्सचे 35 प्रश्न 50 मार्काला आणि टायमिंग असतं दाद्या 30 मिनिटं। नंतर दाद्या करंट अफेअर काय दाद्या, करंट अफेअरचे 40 प्रश्न 50 मार्काला, त्याला टायमिंग असतं 20 मिनिटं, ठीक आहे दाद्या। हा एक्झामचा पॅटर्न आहे दाद्या। याच्यामध्ये टोटल प्रश्न असतात 155 प्रश्न दाद्या, मार्क असतात 200 मार्क, टायमिंग असतं 120 मिनिट। फ्री झाल्यानंतर तुमच्या मेन्सला 1 ते 1.5 महिना टायमिंग दिलेला असतो दाद्या। व्यवस्थित अभ्यास जरी केला तर काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे। त्याच्यानंतर दाद्या IBPS PO चा दाद्या प्रीचा पॅटर्न काय बघा। IBPS PO
प्रीचा पॅटर्न, IBPS PO चा प्रीचा पॅटर्न काय दाद्या, इंग्लिश 30 क्वेश्चन 30 मार्क 20 मिनिटं टायमिंग, सेम पॅटर्न आहे जसा IBPS क्लर्कला आहे तसं. मॅथ्सचे 35 प्रश्न 35 मार्क 20 मिनिटं टायमिंग, आणि रिझनिंगचे 35 क्वेश्चन 35 मार्क, त्याला टायमिंग आहे 20 मिनिटं. म्हणजे 1 तासाचा पेपर, निगेटिव्ह मार्किंग 1/4च असते. त्याच्यानंतर याचा मेन्सचा पॅटर्न काय बघा, मेन्सचा पॅटर्न बघा, रिझनिंगचे 40 प्रश्न 60 मार्काला, टायमिंग असतं 50 मिनिटं. त्याच्यानंतर इंग्लिश 35 प्रश्न 40 मार्काला 40 मिनिट टायमिंग असतं. नंतर डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे ज्याला आपण DI म्हणतो, DIचे 35 क्वेश्चन 50 मार्काला, त्याला टायमिंग असतं दाद्या 45 मिनिटं. नंतर करंट अफेअरचा दाद्या 35 प्रश्न 50 मार्काला आणि 25 मिनिटं टायमिंग. ओके. त्याच्यानंतर एसे रायटिंग वगैरे असतं. ठीक आहे, ही IBPS POला असतं फक्त. आणि IBPS PO तुम्ही एक्झाम क्वालिफाय केलं ना, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असतो. आता पेपरची डेट काय असेल, पेपरची डेट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दाद्या, आपल्याला टायमिंग पण भेटतोय, सगळं भेटतोय. IBPS क्लर्कची प्रीच्या एक्झामचं टायमिंग आहे दाद्या 10 आणि 11 ऑक्टोबर. 10 आणि 11 ऑक्टोबर म्हणजे आपल्याला टायमिंग किती गावतोय, जुलै ऑगस्ट सप्टेंबर, जवळपास 3.5 महिना टायमिंग आपल्याला IBPS क्लर्कला सापडतोय. त्याच्यानंतर याची जी मेन्स एक्झाम आहे का दादा, मेन्स 27 डिसेंबरला. तुम्हाला म्हटलं होतं ना 1.5 महिना टायमिंग भेटतोच आपल्याला, 1.5 महिना टायमिंग दिलेला आहे. नंतर IBPS PO ची एक्झाम डेट काय बघा, IBPS PO ची जी प्री आहे ना, याची प्री 22 आणि 23 ऑगस्ट. 22 आणि 23 ऑगस्ट म्हणजे ग्रुप डीचं पेपर 3 ऑगस्ट पासून सुरुवात आहे, ते झालं की लगेच IBPS POचं चालू होते. आणि याची मेन्स आहे ना दादा 4 ऑक्टोबरला मेन्स आहे. ओके, चान्स भारे, 3.5 महिना सापडते. गणित बुद्धिमत्ता तर आपल्या हातचे मार्क आहेत, करंट अफेअर आहे, बाकीचं आपल्याला काय वाचायचं नाही. राहिला प्रश्न इंग्लिशला जे एक पुस्तक आहे दादा, तेवढं जरी नीट पुस्तक जरी व्यवस्थित केलं किंवा रोजच्या रोज द हिंदू पेपर जरी वाचला, थोडं इम्प्रूव्हमेंट जरी केलं, सेक्शनल कट ऑफ जरी काढला ना, काय प्रॉब्लेम नाही. का तर 70 मार्क आपल्या हातात आहे. इंग्लिशचा सेक्शनल मला वाटतं 11 किंवा 12 मार्काला जाईल IBPS क्लर्कला, POला कमी जातो. तेवढा जरी सेक्शनल जरी कट ऑफ काढला, विषय संपला दादा. त्यामुळं बघा तुम्ही काय करताय, गणित बुद्धिमत्ता स्ट्रॉंग असेल तर चान्स घ्यायला काय प्रॉब्लेम नाही. मनापासून जरी केलं, रात्रंदिवस अभ्यास जरी केलं तर क्लर्क PO ट्राय तर करू शकता दादा. जे पोरांना बाबा सर आत्ता आमचं ग्रॅज्युएशन झालंय, आता जी पोरग बँकिंगची तयारी करते त्याला इन डिटेलमध्ये माहिती आहे, जी पोरग आता नवीन उतरणार आहे ही त्याच्यासाठी दादा. व्यवस्थित गणित बुद्धिमत्ता, दुसरं काही करत बसायचं नाही. का तर बँकिंग म्हणलं की गणित बुद्धिमत्ता, ज्याचं गणित बुद्धिमत्तावर कमांड आहे ना, तो बँकिंगमध्ये कुठंही जॉबला लागतो. ठीक आहे भाऊ, हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. का तर नवीन व्हॅकन्सी 21,000 प्लस आहे आणि पदवीधर आहे कोणत्या पण शाखेमधली. जरी तुम्हाला कुठल्या संदर्भात काही इन्क्वायरी वगैरे जरी करायची असेल तर माझा हा नंबर आहे, तुम्ही एनी टाइम मला कॉल करू शकता. ठीक आहे दादा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे भाऊ, धन्यवाद.